विश्रामाला विशेष मनोधर्म घेऊन सर्वज्ञांचं आगमन झालेलं आहे. आणि पहिल्याच या भेटीमध्ये दायम भागवताचा ज्वर निवृत्ती केलेली आहे. तर हे दाई भागवतांना ज्वर का आला आणि स्वामींनी अशी लीळा का केली याबद्दल थोडंसं चिंतन आपण त्या लीळेच्या गर्भात जाऊन करूया. दाई भागवत हे संन्याशी होते आणि ते आस्तिक स्वभावाचे सुसंस्काराचे असल्यामुळे देव माझा मी देवाचं म्हणत असतील केव्हा तरी, आणि त्यांना हा ज्वर आला आणि स्वामींची भेट झाली आणि ते स्वामींना विनंती करतात. अशी लीळा आपण डोळ्यासमोर ठेवायची आणि विनंती केल्यावर सर्वज्ञ म्हणतात आधी एक ओठा करा. मला वाटतं पुन्हा सर्वज्ञ डोमेग्रामला आलेले आहेत का, त्यामुळे त्यांना चुना पिटवायला लावला होता आहे की नाही. असं एका पाठामध्ये लगेच म्हणाले आता ओठा केलाय ना मग चुना पिटा. हा जो विधी आहे सर्वज्ञांचा तो अगदी साधा आहे. असे इटा माती आहे की नाही, असं फार मोठा काय असा मंत्र उच्चारपूर्वक असा काही मोठा विधी नाही आहे. मग हेच आपल्या चक्रधर स्वामींचं वैशिष्ट्य आहे की साध्या साध्या विधीतून सेवेतून भोगनाश करतात. हा एक असा विचार केला तर असा दिसतो आहे की नाही. साध्या साध्या गोष्टीतून त्या लामाय सलामायला तुम्ही जा, कमरेतक्या पाण्यात जा आहे की नाही. हा घडा बुचकळा पाणी घेऊन 3 वेळेला धुवा म्हणाले आहे की नाही. अक्षय तृतीया आहे तिथे काही मंत्राचा उच्चार विधी, साधा विधी फार मोठं गौट. तर हे सर्वज्ञांचा विशेष आहे. प्रत्येक साध्या साध्या विधीमध्ये तुम्हाला योग्य करतात ते. मग ते म्हणतात तर हा जो ताप आला त्यांना दाय भागवतांना तो कुठला होता. आता ते दाय भागवत म्हणजे आपण समजायचं तर तो दैविक का कार्मिक म्हणजे सन्निधानातला होता का कार्मिक म्हणजे तिकडला होता ग्रस्त जीवनातला. मग त्याच्यावर तुम्हाला माहितच आहे तो सन्निधानी पावला का न दैविक तो भोगिल्या बिन नवचे. सन्निधानी कसं वचन आहे ते आठवायचं के फेडावे नाही. सन्निधानी घडले जीव घटे ते सन्निधानी. या वचनाला समोर ठेवून सन्निधानी घडलं जे ओखटे ते सन्निधानीच भोगिता ही परी कैसेही ईश्वर स्वरूपाला अन्यथत्व न उपजे. स्वामींना दयाव्या येत नाहीत काय. मग सन्निधानात घडलं जाणीवपूर्वक ओकटं घडत असतं ते. मग तुम्ही म्हणाला मी अज्ञान आहे. जगात अज्ञान कोण नसतं असा एक भ्रम काढून टाकायचा. आम्ही अज्ञान आणतो आम्हाला काय कळत नाही. पाप हे नेहमी कळत असतं मनाला, अंतःकरणाला बोचतं नेहमी असं टोचण्यात येतं की मी हे चुकीचं केलं. ते आपलं आपलं मन आपल्याला साक्षी देतं. जसं संगीतकार शिकणारा शिकतो पण ऐकणाऱ्याला कळतं चुकला म्हणून. त्यानं अभ्यास केला एक ऐकणारा ना नसतं. तसं मनाला अभ्यास आहे अनंत जन्माचा. चांगलं केलं त्याला बरं वाटतं मी आज चांगलं काम केलं. वाईट केलं की मनात वरून तो भले पावडर बिवडर लावून बसल मेकअप करून पण मनामध्ये एक खोटी जाणीव असते. त्याला चुटका लागून जातो मनाला की अरे हे घडलं माझ्या हात. म्हणून अज्ञानात असं स्वतःला ठेवायचं नाही की मी अज्ञान अमुक तमुक. तो तुम्हाला सन्निधानच असतंय ते
प्रायश्चित्तामध्ये हा सगळा विषय येतो आहे ना. तर आता हे विषय कसे असतात, वेळेतून स्वामींना जाणीव करून द्यायचे की तुमचा हा भोग सन्निधानीच आला, म्हणून तो भोगल्या विनवचे या तो कार्मिक कर्मराहाटीतून ते इकडं भंगलेलं आहे ते सगळं, आहे की नाही. पण जोडलाय दैवराहाटीत, मग भंगलं ते. का सर्वज्ञ माले भोगे निमानावे, म्हणजे कुठं म्हणलं सर्वज्ञानी, मी महात्मे किंवा तुम्ही सगळे हा तुम्ही महात्मे. आता तो इथं संन्याशी नाही आहे ना, तो कार्मिक आहे आता समोर, आहे की नाही. साई भागवत काय वेदवंत नाही, बोधवंत नाही, काहीच नाही. मागच्या जन्मातला आहे तो. सर म्हणाले तुम्ही महात्मे किंवा पा स्वामींचं तुम्ही सगळी भोगे निमाना. मागच्या जन्मातले ते महात्मे, आता भोग म्हणाले, तू जोडले ना, आता घे. तर म्हणाले मग अशा भोग प्राप्तीनंतर आपण काय करावं, ते भोग नासायला. म्हणाले तुम्हाला आता इथे विधी सांगितला सर्वज्ञानी, स्थान सेवा जाईल, स्थानाची सेवा केल्याने जाईल. ही स्थान सेवा आहे. स्थान बांधायला लावलं ना देवाने, कर म्हणाले ओटा. ओटा म्हणजे काय, ते स्थान आहे. का विधी अविधी नाशे, त्या ओट्याशी काही मतलब नाही, त्या विधीनेच अविधी नासला. मागील प्रस्तुतीचा, तो जो दाय भागवत आहे तुझा मागील प्रस्ताव आहे, तो प्रस्तुती आहे. शब्द किती छान आहे, तर प्रस्तुती. ते पिक्चरमध्ये वगैरे लिहितात प्रस्तुती. तो निर्माण करतो ना महाभारत, रामायण, कृष्ण मालिका, त्यांची प्रस्तुती असते. B.R. चोपडा, प्रस्तुती महत्वाची असते. इथे खूप मोठा विचार करून ते सगळं चिंतन करून केलेलं असतं. ते प्रस्तुती प्रस्तुत करायचं आहे त्यांना महाभारत. तर ते अगदी प्रत्येक गोष्ट बारीक 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 शेवटपर्यंत. आता ही ते घडली, पुढं असा शेवट होईल त्या घटनेचा, असं त्याला म्हणतात प्रस्तुती. जीवनामध्ये तुम्हाला प्रस्तुत होत आलं पाहिजे, नाही तर कर्म प्रस्तुत करतं तुम्हाला. मागील प्रस्तुतीचा, आता सगळ्या या जीवनामध्ये मागील प्रस्तुती असते, मागील कर्माची प्रस्तुती तुम्हाला गिफ्ट असते. ते सगळं पेश होतं. तुमच्याजवळ काही अपराधी नाहीत तुमच्याकडे काय नाही ठेवलेलं, ते भोग तिथे घेऊन जातात. प्रारब्ध तुम्हाला तसं घेऊन जातं, तसे विचार, तसा योग, तसे ते माणसं, तसा तो पुढील काळ, सगळं मागील प्रस्तुती असते. मग त्याच्यामध्ये असं घाबरून नाही चालत. ते ईशचिंतन केलं, तुम्हाला उच्च लेवलचा योग आला, विचाराचा, सत्पात्राचा, संग चांगले मिळाले, भोग हरून जातो. दाय भागवताचं तेच झालंय. आता मागील प्रस्तुतीचा आला भोग, पण इथं कसं झालं, ते लगेच स्वामी समोर आहे. किती भाग्याचा असेल ना तो, स्वामीच आहेत आता, आहे का नाही. डायरेक्ट स्वामीच त्याच्या भोगाला उपस्थित झाले. थांबवायला, भोग थांबवायला कोण, स्वामी सुप्रीम लीडर आहेत ते. थांबवू शकता स्वामी. तसा योग कसा आला, कुठे जोडला, हे इथे जोडलेला असतो साधनाचा. पृथ्वी साधन इथे जोडायचं ते. त्यामुळे आता मागील प्रस्तुतीचा, मागील प्रस्तुतीने काय केलं, स्वामींना समोर उभा केलं. मग आता स्वामी नाही आले तर तसे संत यावेत, महात्मे आपल्या घरी यावेत, आहे की नाही. बोलवून घ्यावं, तो भोग संपवायचा असेल ना, तर ते साधूंना घरी बोलवून घ्यावं, त्यांची सेवा करावी, आहे की नाही. त्यांच्या सन्निधानामध्ये तो भोग भोगवणी संपल, आणि पुढे तो जास्त त्रास देणार नाही, आहे की नाही. मग असं एका शब्दामध्ये अनेक हेतू असतो.
मागील प्रस्तुतीचा जाणीवेतून हे जन्माला येत असतं की अरे आता असं प्राप्त झालंय ना, मग त्यांचं ते संवत्सरला जे बाबा त्यांना फोन यायचा पंजा कुठून तरी असा, हा असा भोग प्राप्त झाला. लय बाबांनी 3 घंटे वाजली, समजायचं आज पारायण हाय स्मरण आहे. हा, आणि मग संध्याकाळी सगळे वाळूत बसायचे, बाबा पण बसायचे, मामा बाबा सगळे, सगळा मार्ग. आम्ही इकडं, बाया तिकडं, बाबा मध्यभागी झाडाखाली बसायचे. मागील प्रस्तुत तो ग्रस्त भाग्यवान हो. ते आम्हाला 10,000 रुपये द्यायचे 1 घंटा स्मरण. मागील तसा योग आला पाहिजे ना. आणि मग दुसऱ्या दिवशी पंगत राहायची मस्त छानपैकी त्या यजमानाची, त्याचा भोग नासून जायचा. हा एक असा विधी दिसतो, पण ते तसे पात्र भेटले पाहिजे. मग आपल्याला मार्गाच्या टाय होत नाही तर आपल्या गुरु सर्वदाला बोलवून घ्यावा, आहे की नाही, करावं, त्यांच्याकडून पारायण करून घ्यावं, स्मरण करावं, किंवा त्यांच्या आगमनाने ते नाचतं. कुणाच्या आगमनाने कुणाचा भोग नाचल्यावर भेटीने लगेच नासून गेला. हा चिंतनाचा विषय आहे. म्हणजे सगळी ही मागील प्रस्तुती इथे प्रस्तुत होते, उभी राहते. आता सर्वज्ञच तिथे उभे आले, त्याच्या भोग आला आणि 3 वर्षाचा ताप आहे तो ताप बी मागील प्रस्तुती भारीच आहे तो, आहे की नाही. 3 वर्षे 10 दिवस ताप आला तर माणूस आता मरायला टेकतो. 3 वर्ष ताप भोगतोय तो माणूस. 3 वर्षे वेट अँड वॉच करावं लागलं, आहे की नाही. तेव्हा स्वामी आले. किती तो प्रसवाचा असेल ताप, त्या देवतेला किती आवेश असेल बरं भोगवायचा. नाही सोडणार, मारून टाकेल. आणि स्वामी नाशिकून निघाले, आहे की नाही. दर कोस दर मुक्काम करत 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 आले स्वामी. असं चिंतन करावं, किंवा कोणीतरी मला पाठवा देवा, माझ्या घरी पाठवा, माझ्या मठात पाठवा. दर्शन, अनुसरण, सेवा, सन्मान, ह्याचा वेगळाही अर्थ लागतो या वचनाचा. दर्शन आणि मागील प्रस्तुती सगळ्यांचा नाश होते, की नाही. भंडारे करा दर्शना सरशी, ज्ञात तैसी प्रतिती अवधारली. त्या प्रस्तुत भोगाला सुद्धा ज्ञाताप्त समजतं देवतेला, की अरे हे बुवा कसे काय आणले घरी ह्यांनी. मग थांबावं लागतं, त्या देवतेला कळतं की बाबा आलेत बरं, बुवा ह्यांच्या घरी आलेत. मग जे विधी स्वामींनी सांगितला तो केला, ती लीळा आठवली की देवतेला मागं सरकावं लागतं, थांबा. इथं ह्या ज्वराच्याच लीळा आहे डोमेग्रामला, आहे का नाही. रे नायकाला त्यांना तसाच विधी सांगितला देवाने, म्हणजे पाणी शिंपडा, पाणी द्या. म्हणजे किती स्वामींचा विचार मोठा. ते काय साधू नव्हते, रे नाही काय उपदेशी बी नव्हते, आहे की नाही. डोंबाईची पूजा करायची, डोंबाई कुळदेवता. अधिकारी उपदेशाचा काही संबंध नाही. ते हे मागील प्रस्तुती आहे सगळी, आहे की नाही. म्हणून तो मागील प्रस्तुती हा शब्द इथे महत्वाचा आहे. मागील प्रस्तुती प्रस्तुत होत असते, प्रसवत असते इथे या जन्मात आपल्या. असं उदास व्हायचं काही काम नाही ना. उपदेशी झाला आणि मला भोग पावला, मी साधू झाला आणि माझा लेंगडा कसा काय झाला, पॅरालिसिस कसा, मर तू भोग. मोठे मोठे संन्याशांना भोग होतेच की, आहे की नाही. नाराज व्हायचं, उदास व्हायचं काहीच काम नाही. एवढं देवाची सेवा करीन कसं काय, ते मागूल प्रस्ताव आहे. कुणाला कसा प्रस्ताव होता स्मृतीस्थळामध्ये बघा, त्यामुळे हे अगं राहू दे ना म्हणाले, मागील आहे नाही असो जा. आहे की नाही. फुटवासांना काय व्हायचं उन्हाळ्यात, खूप त्रास व्हायचा, चंदनाचा लेप लावायचा, म्हणजे मागूल प्रस्तुतीचा.
तरी देवाने त्या डोमेगामला पोहायला लावून नाचलं, पण ते नाही गेलं. हे असं मागील तुम्हाला असं समजून घ्यायचं असते. मग असा चिंतनाचा हा धर्म संप्रदाय आपल्या सर्वजणांचं चिंतन आहे. चिंतनाचं सगळं आहे ना अस्तिपरी. हे सगळं जेव्हा ते चिंतित तिथून सुरुवात होती. म्हणून स्वामी मागे याच्या आठवण आहे की नाही. मला आठवत नका. मला एक भीक मागितली देवाने, फार मोठी भिक्षा आहे. ही भिक्षा कोणी देत नाही की नाही. निरंतर परमेश्वर कसं वचन आहे ते, निरंतर परमेश्वराची आरती करा. आठवण्यात एक दोन्ही वेळी निरंतर परमेश्वराचा विरह भावा. एक दोन्ही वेळी ते आठवीचे ते तर सामान्य सांगितलं, ऑप्शन अनुज्ञाचा आचार आहे तो. असं नाही तर मग एक दोन वेळा तरी म्हणलेलं आहे ना. अनुज्ञा आहे ती अपेक्षा नाही, आज्ञेत नाही ती अभ्यास. आई जेवायला देत नाही तर मग शिळी भाकर तर दे असं तुकडा उरलेला. खरी आज्ञा निरंतर परमेश्वराचा विरह भावा. किती छान वचन आहे ना ते. मग ह्या वचनाचा एकच वचनाचा आचार केला काय होईल? प्रेमच होईल ना. बाकीचे काही आचरले नाहीत आपण, समजा काहीच नाही आपल्याकडे. आणि विरह आहे, कंटिन्यू विरह आहे. ती विरहिणी कशी गेली ती नवरा गेल्यावर, कोमळ विरहिणी, हे तर प्रेम होईल ना. हे वचन कोणी आचरेल का? आपण भिक्षेचं कसं सोम करू ठीक, विधीपूर्वक अविधीपूर्वक भिक्षा मागू, आटन तसलं तुच्छ लेवलचं करू, विजन बी तसलं हेजड्यासारखं करू, आहे की नाही. भिक्षा तसलीच करू भिकाऱ्यासारखी, त्याला काय लागते. पुढचं लय महत्वाचं आहे की नाही. भोजन निद्रा एक सांगितली देवाने. पुन्हा कसं आहे ते, निद्रेत विरहाने जायचं असतं. निद्रा अशी साधी नाही देवाची. ते सगळे विधी विरहातच करायचे आहेत ते, आहे की नाही. विरहपूर्वक जाईल तो. इथं बसले होते स्वामी, इथं पण नाही. मालवणीकडे गेले असतील का पाणी पात्राला, तिथं जाऊन रडतो तो, आहे की नाही. असं हे तो आहे तो विधी सांगायचा देवा. इथे मला शोध, शरीराने शोध नाही तर मनाने शोध. मग आश्रम व्यवस्थेत कसं शोधावं देवाला? स्वतःच्या मनाला जायचं, आटनात घेऊन, बिजनात घेऊन, भिक्षेत घेऊन, आहे की नाही. हे सगळं सोपं आहे, पण ते विरहात जाऊन करणं लय अवघड आहे. निरंतर परमेश्वराचा, मला हे सूत्राशी लय आवडतं. तळमळीत जन्मा ते झाडी, आहे ना. ते मागील प्रस्तुतीचा काय उपयोग नाही. तुमचे कर्मभोग कितीही पाहू द्या, पण हे तुम्हाला करायला सांगितलंय. इथे करायचं आपण. इथे आहे पुरुष प्रयत्नी, हे वचन इथं आहे. तो उभा ठाकला शीच पुरे. इथं पैशासाठीच नाही काय, तर ते ठाई ठाई स्वामी देतील ना. धनाचं काय घेऊन बसले स्वामीने. अशी माती केली की हांडेच हांडे येतील ना मठात तुमच्या. तो उभा ठाकला शीच पुरे सिद्धी. द्रव्यासाठीच वचन लावलं ते, आहे की ना. तसं नाही आहे. या विधीला तू उभा ठाक, सिद्धीला नाही म्हणाले. तुला विरह पाहिजे ना, विरहातच ठेवेन. तळमळ तुला तळमळीतच ठेवेन, आरती आरतीतच ठेवेन, आहे की नाही. आरती करून येथीची दशीचा आचार. आपण दशीचा आचार करतोय बरं. आपण कुठे आहोत जर तुम्हाला कोणी विचारलं ना, तो उत्तम वासनिक आहे, त्यानं जर विचारलं की बाबा तुमचा आचार कुठला आहे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे की आम्ही दशीच्या आचारात, दशी धरलेली आहे. तर ही मागील प्रस्तुती अशी दाय भागवताची
3 वर्षानं आली स्वामींना घेऊन. किती भारी असं पण जोडावं लागतं आहे का नाही. कुंतीची प्रस्तुती कशी होते? दुःख, दुःखात देव भेट. ठीक आहे, ते म्हणाले मागील कर्मच तसं होते. कृष्ण शेवटी निघाले तर तिनं काय मागितलं? तेव्हा म्हणाले तुझं जात असशील ना तर मला दुःखच दे बाबा. द्रौपदीनं काय मागितलं जाताना कृष्णाला? हे आलं नाही तुम्हाला? असं महाभारत अपूर्ण दाखवलं ते. प्रत्येकाने वेगवेगळं. स्वामी म्हणाले मागा आता मी चाललाय, मी राहणार नाही, आता माझं वर्क संपलं. विदुराला वेगळं सांगितलंय का नाही, उद्धवांना वेगळं सांगितलं देवाने. प्रत्येक युगातली अष्टीपरी भिन्न भिन्नच आहे, पण आहे विरहाचीच आहे की नाही. झाडांना काय दिला कृष्णाने? विरह दिला ना. गोपिकांना, विदुरांना, उद्धवांना, सगळ्यांना विरह दुःखात जाळून मरून गेले. कुंतीनं किती विरह केलाय, छान आहे ना. निरंतर परमेश्वराचा विरह, असं विरहात तो असं काहीतरी विरहदाय भागवतात आहे ना. म्हणून स्वामी असे स्वामी येत नाहीत ना. साधू यायला तयार नाही कुणी कुणाच्या घरात क्वालिटीतला, तर स्वामी कसे काय येतील? तर म्हणाले हा एक हेतू स्वामींचा आहे येण्याचा, आणि तो जो ओटा आहे ते पहुडाचा हेतू आहे. स्वामींना आता पुन्हा पुन्हा त्या डोमेग्रामला येऊन त्या ओट्यावर पहुड करायचे. आणि कोणता हेतू आहे? चिखलाचा. आता ह्याच्या बारीक बारीक गोष्टी खूप मोठ्या आहेत त्या. पाण्याचा, चिखल आहे त्यात, चिखलात पाणी असेलच ना. इटाचा, मातीचा. त्यावेळेला काय सिमेंट नव्हतं ना, वाळवून सिमेंट. विठ्ठलला असं चोपडा लागायचं पाणी टाकून. पांढरी माती ह्या सिमेंटपेक्षा काय करता, ती एकदम चिकळून चोपडी राहायची. कसली माती म्हणतात त्याला? गडीची माती आहे की नाही. तुझा चिखल करून जर लावला तर सिमेंटपेक्षा चिटकून जातो तो. हेतू आहे ते. कसला हेतू आहे? तेथीचे जीव विघात फळा नेले सर्वज्ञानी. विघात लक्षण संबंध आहे. सेवेचा हेतू भविष्यात विशेष स्थान आहे. मग अशा स्थानांची निर्मिती सर्वज्ञानी आता करून घे. जास्त बोर व्हायलंय का? नाही ना. तर म्हणाले अशा विशेष स्थानी मग एका दुःख निवृत्ती करतात, एका सुख प्राप्ती करतात, किंवा ते जनरल माहिती देतात. सर्वज्ञ आपल्या परिभ्रमण काळामध्ये किंवा असन्निधानी जे कणवेचे आहेत, संस्काराचे आहेत, त्यांच्यासाठी एका दुःख निवृत्ती करतात, एका सुखप्राप्ती करतात. कसं करतात म्हणाले सर्वज्ञाचं उत्तरापंथी आहे. आता कसं करतील? हे तुमच्या जीवनाचे महत्त्वाचे विषय आहेत. हे तुम्हाला पुन्हा ऐकायला भेटत नाहीत. माईम भट्ट एकदा इथं सांगून गेले. आपले पूर्वजांनी एकदा इथं तुम्हाला प्रस्तुत केली विचारांची, ती सर्व ठाई करत बसत नाही. ते सर्व ठिकाणी सांगणार नाही तुम्हाला पुन्हा. ते हे असंच असतं म्हणाले सर्वीकडं. कसं कसं असतं म्हणाले? हे असं दुःख निवृत्ती करतात, सुखप्राप्ती देतात. सन्निधानी असन्निधान असतंच ते. कुठे चालू राहतं स्वामींचं? का राहतंय म्हणाले? का म्हणाले? नित्याच्या जीवा चिंतिती. दररोज स्वामी हे सकळ जेव्हा ते चिंतीन, त्याच्यामध्ये पश्चात प्रहरी म्हणजे आता आपण 3 वाजता उठतो, 3 ते 6 या काळामध्ये स्वामी आपलं चिंतन करतात.
म्हणून हा सारस्वत काळ. आणि स्वामी तिकडे चिंतन करत असल्यामुळे आपल्या हृदयाला ते येतात. हा मोठा काळाचा प्रभाव आहे. आपल्या चिंतनाने स्वामी आपल्या थोडी हृदयात येणार आहे. ते चिंतन करत आहेत आपलं. पुन्हा दिवसभर आपण त्यांचं करायचंय. आता यावेळेला ते काय करतात? आपलं आपलं चिंतन करतात. मग ते कसं करतात चिंतन वगैरे वगैरे वगैरे, ते फार मोठे एक तो गुडाच आहे, चिंतनाचा गुड आहे. गूढ आहे ते. सिक्रेट थॉट्स ऑफ चक्रधर आहेत ते. हे एक ह्याच्यावर चिंतन, त्या चिंतनाचा काय फायदा? नित्यनरकीच्या जीवाला तर मला एक प्रहर दुःख प्रतिबंध करतात. ठीक आहे, मग आपलं काय करतात? साधनवंताचं जो आहे सकळ जीवाचं ना, साधनवंताचं सोडून द्या, सकळ जीवाचं चिंतन करतात. उपदेशाचं करतात का स्वामी? हे सकळ जीवाचे. मग माणसातलं चिंतन करतात का? सगळे 84 लाख योनीतल्या जीवांचं किती मोठं स्वामींचं नेटवर्क आहे है ना? किती मोठं सॅटेलाइट आहे सर्वज्ञांचं. असं ऐकायला सोपं वाटतंय तुम्हाला, करून बघा बरं तुम्ही. सगळं जीवाचं चिंतन, जेवढे झाडे, पशु पक्षी, कीटक, कृमी, सागरातले पाणी बघा कसे, मच्छर, मुंग्या आहे ना. आपण कसं साधं समजलं ते सकळ जीवाचं चिंतन म्हणजे आपलं चिंतन, असं नाही आहे. त्याच्यामध्ये तुमचं विषय चिंतन करतील. तुम्ही आपले देवाच्या, तुम्ही माणूस जन्म घातलाय ना तुम्हाला, म्हणून तुम्ही विशेष आहे. तुम्हाला नाम दिले, विशेष आहे. तुम्ही वेदवंत आहात, विशेष. बोधवंत आहात, विशेष. अनुसरले आहात, विशेष. त्याच्यामध्ये विशेष चिंतन करतील. पण सकळ जीवात तुम्ही आलेच, आहे की नाही? म्हणून हा सारस्वत काळ देवता हृदयाशी येण्या अर्थाने ब्रह्ममुहूर्तावर 3 वाजता उठलंच पाहिजे. ते तुम्ही दिवसभर काही कारण सांगू नका, आणि दिवसभर मला झोपही नका. 3 ते 6 ला उठतात म्हणून सगळेजण मला दिवसभर झोपतात, असं नाही झालं पाहिजे. ते असं सांगितलंय का कुठं असते परी दिवसभर झोपा, बसलं की डुकल्या हाणायच्या? मग त्यापेक्षा न उठलेलं बरं. मग ते पाप कटलं. त्या 3 तासासाठी तुम्ही दिवसाचे पुन्हा 18 तास वाया घालवता, आहे की नाही? नसेल तुमचा अनाधी का, तो तुमच्या प्रसवाचा मागील प्रस्तुतीचा भाग आहे. उठावा हा विधी आहे, न उठावं. त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करायला लागतो. 3 ते 6 उठून जर तुम्हाला त्रास होत असेल तर 6च्या नंतर मग कंटिन्यू तुम्ही विरहात राहा. देवाच्या अंतःकरण आहेतच, आपण टेन्शन नाही घ्यायचं. एक ग्रस्तांसाठी प्रॉब्लेम असतो ना, ते जीव ठेवून यायचं, 11ला रात्री झोपायचं, 12ला, कसं काय उठेल तो साधारण? मग त्याला तुम्ही दंडक नका लावू. हा कठोर धर्म झाला. मग नंतर परमेश्वर स्मरण घेत नाहीत का नंतर केलेलं? बापरे, कमालच आहे का नाही? चला ठीक आहे. मग तर ज्ञान निरूपण, भजन, सेवा, संबंध, वेद, बोध, अनुसरण, 4 ज्ञाने, 4 दाने त्या डोमेग्रामच्या ओठ्यामध्ये द्यायचे. सर्व ज्ञान तेथ आली म्हणून विशेष अवस्था डोमेग्रामी. त्याला गोमट दिले आणि हे करून घेतले. काय काय केलंय ते सगळं सांगायला मग दिवस पुरणार नाही. हे सगळं तिथं होतं डोमेग्रामाला. आणि काय होतं त्या ठिकाणावर हे झालं. आता पण किती झाले? 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 4 16. 16 ज्ञान सांगितलं तुम्हाला इथे. सकाळ होऊन जाईल तुमची, डोक्यावरून पण जाऊ शकतं ते. बर चला आता, म्हणून ते म्हणतात विशेष अवस्थान तिथे आहे. बर, आणि म्हणाले अनेक अवताराचा संबंध.
तिथे आहे त्या ओट्यामध्ये. आमच्या गोसाव्याची अनेके पुरे विहार. आता हे कळायला तर तुम्हाला आणि खूप मोठं मन मोठं करावं लागेल. ते काय म्हणतात बघा, अनेके पुरे. आमच्या गोसाव्यांचा अनेक पुरामध्ये, मायापुरात इथे विहार झालेला आहे. कुठे? डोमेग्राम. कळाले की बोललेलं? झोप जाती का? गेली का? नेमकी झापड इथे वर आविधीची. याच वेळेला झोप लागते माणसाला. पूर्व मागील प्रस्तुत असतं ते. बसून डुकली घेतो माणूस, कानाला ऐकूच वाटत नाही, होतं ते. तुमचा नाही अपराध, तो गुरुचा पण दोष असतो तो. तर ते असे हे 16 मागचे कारण निरूपण केलं तर बरंच मोठं आहे, त्याच्यात गुढेच आहे ते सगळे. तर इथे सांगितले अनेक पुराचा विहार आहे तिथे. म्हणजे अनादि सिद्ध अवतार आहे चक्रधर स्वामी, हे तर सिद्ध होतं. तिथे विहार झालेला आहे. सच्चिदानंद स्वरूप कैवल्य परब्रह्म तिथे व्यक्त झालेलं आहे. त्या मूर्ती प्रकाशात आहे बघा सगळं. ते वाचून घ्या तुम्ही आता सगळा ग्रंथ. ते डोमेग्राम कसं वर्णन केले मूर्ती प्रकाशकाराने, म्हणले सच्चिदानंद, सत्शब्दे ब्रह्म बोली, चित्तशब्दे माया बोली, आनंद शब्दे ईश्वर बोली. ते 3 अंश तिथे राजमठ उंचवण आणि प्रसन्न मठात व्यक्त झालेले आहे. तो कैवल्याची राणी व करी, कैवल्याचा गड आहे म्हणाले तो तिथे. अशी ती भूमिका आपल्या पूर्वजांनी मांडलेली आहे. म्हणून कवने ठाई काय विशेष, अवघे विशेष. डोमेग्राम. अवघे या शब्दामध्ये सगळं आलं. म्हणून ते थोडक्यात तुम्हाला टच करून या विषयाला पुढे जातात की अनेके पुरे विहार. आमच्या गोसाव्यांचे अनेक पूर आहेत. हे नदीला आलेला पूर नाही अनेके पुरे, अनंत अवतार आहे की नाही, अनंत जीव, अनंत परमेश्वर, या वचनातले अनंत पुर. स्वामींचे अनंत पुरे, अनेके पुरे, हे स्वामींचे वेगवेगळे विहार आहेत तिथे. जाऊ, हे सगळं न कळण्याच्या पलीकडचं आहे ते. आणि या विषयावर कोणी बोलल्या जात नाही परमार्गी, म्हणून आपणही बोलणं चुकीचं राहील, आहे की नाही. अनेके पुरे विहार आहे तिथे. तुम्हाला विचार तर करावा, लिहिलंय म्हणजे काहीतरी विचार असेल ना आजूबाजूला कुठं तर. एसने पुरे पृथक संबंध, एसण्या पुरांचा, मायापुराचा तिथे पृथक पृथक संबंध आहे. आता हे सांगणं कठीण आहे तुम्हाला, कारण तुम्ही लहान आहेत आणखी. मूळ विभक्तीचा विशेष, मूळ विभक्तीचा विशेष आहे. मूळ विभक्ती कुठून विभागते? ईश्वर स्वरूपाची. ते आहेत ना ते 17 प्रकार, 17 भेद अवताराचे. आणि मूळ अवतार एक आहे अनादि सिद्ध. म्हणून ते सांगतात ते मूळ विभक्तीचा विशेष त्या डोमेग्रामाला आहे. मूळ विभक्ती तिथून विभागली असं त्यांना म्हणायचे. का बायदेव बासी म्हणितले अवघे विशेष डोमेग्रामी असती, असं का म्हणले? अवघे, अवघे विशेष शब्दाचा अर्थ काय? देवपूजेचा विशेष नाही तो. कसला विशेष तो? कशाचा विशेष आहे? तुमच्या दंड केल्याने अवघा विशेष होईल, कसलं म्हणायचंय काय ते? तुम्ही पंचावतार केल्याने अवघा विशेष होईल का? तिथं जाऊन मग काय म्हणायचं हे सांगा बरं. अवघे विशेष डोमेग्रामी, सगळेच प्रवचनात हाणतात. कवने ठाई काय विशेष, अवघे विशेष डोमेग्राम. दररोज तुम्ही डोमेग्राम वंदन केलं पाहिजे. जाऊन नाही, जायचं नसतं डोमेग्रामला, एकदा जायचं असतं. उठलं की डोमेग्रामला पळाला, उठलं की रुद्रपूरला पळाला.
परमेश्वरपुरात नरकाला जाल तिथं जाऊन. तिथं काय एकदा पाहिलं ते अनुभूती घ्यायची आहे तुम्हाला, ते विरहात राहायचं. तुमच्या अंतःकरणात निरंतर आखाटा पाहिजे. चिंतनाचा विषय आहे हा. एकदा पाहिलं ना डोळे भरून, संपला विषय. दररोज तुमचं डोमेग्राम आहे ना, दररोज काही नाही, निरंतरच आहे ते. का तिथे अवघे विशेष म्हणजे काय? आता हा मोठा प्रवचनाचा विषय, मोठा विषय. व्यासाने अवघे विशेष का म्हणले? अवघा अवतारांचा विशेष, अवघे मायापुरांचा, मूळ प्रवृत्तीचा विशेष, अशा अनेक अर्थ तिथे थांबलेले आहेत तिथे. आणि म्हणून सर्वत्रच सांगतात थोडक्यात की प्रस्तुत लीळा ही अनेक चेष्टेची आहे, दानाची आणि ज्ञानाची आहे. कसं काय समजलं तुम्हाला? नाम, लीळा, मूर्ती, चेष्ट. तिथं मूर्ती थांबणार आहे, आता तिथून नामाचा उद्घोष होणार आहे, तिथून लीळा होणार आहे, तिथून चेष्टा होणार आहे, आणि तिथून ज्ञान होणार आहे ना. असे म्हणून ते सगळे विशेष कोण्या अर्थाने तुमचं किती प्रकल्प बुद्धी आहे त्याच्यावरती अवघे विशेष डोमेग्रामाचे. अवघा शब्दामध्ये तुम्हाला काय काय घ्यायचं आहे, हा तुमच्या चातुष्ट्याचा, आभाराचा, ज्ञानाचा आभार लागतो. शब्दांचे आभार कसे आहेत? तुमचं डोकं काम करतं का, आणि तुम्हाला काय अर्थ काढायचा आहे. म्हणून हे दाई भागवताकडून जो ओटा करवला, त्या ओट्याचे एवढे विशेष, एवढं महत्त्व या ठिकाणी आपण श्रवण केलं. आणि आपण आता इथे थांबूया. दंड